Good morning, students. Welcome back. Today, we are going to learn the poem 2.3, The Inchcape Rock, written by Robert Southey. In previous lecture, we finished first 5 stanza. So, look at the 6th stanza on number 1-5. So, in this stanza, poet Robert Southey gives Sir Ralph Rover's introduction. And Sir Ralph the Rover was a pirate. Pirate म्हणजे लुटारू. See the boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the Rover walked his deck and he fixed his eye on the darker speck. So first of all, at the new words. First word, that is speck. Speck means a tiny dot. एक छोटा सा ठिपका. So here speck, this word used for the Inchcape Bell. स्पेक हा जो शब्द आहे हा इंचकेप बेल साठी वापरलेला आहे. देन नेक्स्ट वर्ड, राईट डाऊन डेक. डेक म्हणजे जहाजाचा मजला. देन फिक्स्ड हिज आय. फिक्स हिज आय मीन्स मेक टार्गेट, लक्ष निवडणं. तर एके दिवशी सर राल्फ दी रोवर हा समुद्र लुटारू आपल्या जहाजाच्या डेकवरती, डेक म्हणजे जहाजाचा वरचा पृष्ठभाग किंवा आपण असं म्हणूया की जहाजाचा वरचा मजला, त्या मजल्यावर हा उभा होता. आणि या सर राल्फची नजर दूर अंतरावरील जो हिरवा समुद्र पसरलेला आहे त्यावरती गेली. आणि त्या ठिकाणी असणारी ती तरंगणारी बेल त्याला एका काळ्या ठिपक्याप्रमाणे दिसत होती. मग या सर राल्फने आपली नजर त्या डार्कर स्पेकवर, त्या काळ्या ठिपक्यावर फिक्स केली होती. ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. म्हणजे त्याने आपलं लक्ष निवडलं होतं आणि त्याचं लक्ष काय होतं? डार्क स्पॉट. डार्क स्पॉट मीन्स इंचकेप बेल. आणि या सर राल्फने ठरवलं की या इंचकेप बेल बाबत आपण काहीतरी करायला हवं. आणि असा दुष्ट विचार त्याच्या मनामध्ये आला. सो स्टुडंट, इन दिस स्टांझा द पोएट रॉबर्ट साउदी गिव्हन सर राल्फ दी रोवर्स इंट्रोडक्शन, द पायरेट इंट्रोडक्शन. त्या समुद्र लुटारूचं वर्णन या स्टांझामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गॉट इट? वन डे सर राल्फ, when he stood on the deck board of a ship, then he fixed his eye, means he makes target on the dark spot. Dark spot means inchcape bell. आणि अशा प्रकारे सर राल्फ याने डार्क स्पेक म्हणजे इंचकेप बेल हे आपलं लक्ष निवडलं. सो सी व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. लुक ॲट दी नेक्स्ट स्टांझा. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to access, but the rover mirth was wickedness. Look at the new words.
First, cheering power. Cheering power. Cheering power means happy, anandi. Then second word, spring. Spring म्हणजे वसंत ऋतू. Then whistle. Whistle म्हणजे शिट्टी वाजवणे. Next word, mirthful. Mirthful means happy, आनंदी. And wickedness. Wickedness म्हणजे द्वेष. So in this stanza, the poet Robert Southey described Sir Ralph the Rover's evilness or wickedness. आता या कडव्यामधून तुम्हाला सर राल्फ दी रोवर या मला दिसून येतो. He felt the cheering power of spring. It made him whistle. It made him sing. सर राल्फ दी रोवर हा मनातून अत्यंत आनंदी होता. See the line. He felt the cheering power of spring. या लाईन वरून आपल्या लक्षात येतं अत्यंत आनंदी आहे. And spring is a symbol of happiness. आणि ह्या आनंदात तो सिटी वाजवत होता. It made him whistle. It made him sing. तो गाणी म्हणत होता. आता या दोन लाईन मध्ये सर राल्फ जरी आनंदी दिसत असला तरी त्या पाठीमागे सर राल्फ दी रोवर याचा दुष्टपणा लपलेला होता. His heart was mirthful to access, but the rover's mirth was wickedness. आता सर राल्फ दी रोवर या पायरेटला, या समुद्र लुटारूला झालेला आनंद हा काही शुद्ध भावाचा आनंद नव्हता. म्हणजे त्याच्या आनंदाच्या पाठीमागे चांगल्या गोष्टी नसून दुष्टपणा होता. आणि त्याचं जे हसणं आहे हे हसणं सुद्धा हे अत्यंत राक्षसी होतं, आसुरी होतं. त्याचा आनंद हा आसुरी आनंद होता. आता आसुरी आनंद म्हणजे काय तर वाईट गोष्टी करत असताना त्या वाईट गोष्टीमधून जो आनंद मिळतो त्याला आपण आसुरी आनंद म्हणतो. यालाच विकेडनेस किंवा इव्हिलनेस आपण म्हणूया. सो धिस स्टान्झा poet Robert Southey described Sir Ralph evilness, Sir Ralph wickedness. Sir Ralph was happy and he whistled and sing to express his joy, but his joy was not pure. He had something devilish behind his joy. त्याच्या आनंद असण्याच्या पाठीमागे काहीतरी दुष्टपणा होता. So see the reason of his evilness or of his wickedness in the next stanza. His eye was inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothock. So first of all, look at the new word, quoth. Quoth means said, manala. Then next word, row. Row means towards boat, boat kade. Next word, plague. Plague means cause a pain or trouble. म्हणजे संकटाचे कारण. So see the stanza. His eyes was on the Inchcape float.
सर राल्फ याने आपली नजर इंचकेप रॉकच्या त्या तरंगणाऱ्या इंचकेप बेलवर रोखली होती. Quoth he, "My men, put out the boat and row me to the Inchcape Rock." आणि सर राल्फ याने आपल्या सहकार्याला आज्ञा केली की तू बोट वळून त्या इंचकेप रॉकच्या दिशेनं पुढे जावं. आणि त्या ठिकाणी त्याने आपला या ठिकाणी इंटेन्शन हेतू सांगितलेला आहे. His eye was on the Inchcape float. Quoth he, "My men, put out the boat." त्याची नजर कुठे खेळलेली आहे? त्या इंचकेप रॉक वर, त्या तरंगणाऱ्या इंचकेप बेलवर त्याने आपली नजर रोखली होती आणि त्याने आपल्या सहकार्याला आज्ञा केली की बोट वळून त्या इंचकेप रॉकच्या दिशेनं पुढे जावं. "And row me to the Inchcape Rock, and I will plague the abbot of Aberbrothock." आणि त्याने आपल्या सहकार्याला स्पष्ट केलं, आपल्या मनातला हेतू या ठिकाणी स्पष्ट केला की मला ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथकचा जो दयाळूपणा आहे तो मला नष्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारचा हेतू त्याने या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आता ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथकचा दयाळूपणा नष्ट करायचा म्हणजे काय करायचं? तर ते इंचकेप रॉकवर लावलेली इंचकेप बेल या सर राल्फला नष्ट करायला हवी. आणि हा हेतू त्याने या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. तर राल्फ दी रोवर विल कंप्लीट हिज डिझायर, सी धिस स्टांझा. आता आपल्या मनातला हेतू, आपल्या मनातलं स्वप्न तो कशा पद्धतीनं पूर्ण करत आहे या स्टांझा मधून आपल्याला पाहायला मिळेल. लुक ॲट दिस स्टांझा. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन row, and to the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat and he cut the bale from the Inchcape float. So these stanza indicate, these stanza describe cut the Inchcape bale. Cut the safety. सुरक्षितेची जी बेल आहे ती कशा पद्धतीनं कापून टाकलेली आहे त्याचं वर्णन या स्टांझामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सी द फर्स्ट टू लाईन. The boat is lowered, the boatman row, and to the Inchcape Rock they go. आता त्या बोटमननं आपलं जहाज दुसऱ्या दिशेला वळवलं आणि ते इंचकेप रॉक वर जाऊन पोहोचले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट. सर राल्फ बेंट डाऊन फ्रॉम हिज बोट. आणि त्या नावेमधून तो इंचकेप बेलच्या दिशेनं झुकला. सो सी द पिक्चर ऑन पेज नंबर 105. And he cut the bell from the Inchcape float. आणि सर राल्फ याने ती इंचकेप बेल कट केली. त्या तरंगणाऱ्या फ्लोट मधून त्याने इंचकेप बेल कापली. आणि अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये ठेवलेला हेतू, आपल्या मनामध्ये ठेवलेला उद्देश, दुष्ट अशा प्रकारचा हेतू सर राल्फ दी रोवर ह्या पायरेटने, या लुटारूने आपल्या मनातील इच्छा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सो इन दिस वे स्टुडंट, सर राल्फ बेंट डाऊन फ्रॉम हिज बोट अँड कट द बेल फ्रॉम दी इंचकेप रॉक. थँक यू.